बापूसाहेब परुळेकरांनी सांगितलेली सर्वात पहिली आठवण म्हणजे त्यांचं सर्वात पहिलं सार्वजनिक भाषण, आणि ते लिहून दिलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. तर ती कथा काय होती, सावरकर एकदा नवपटवर्धन वाड्यावर निघाले आणि त्यांना पतितपावन देवळात जायचं होतं. ते मध्ये परुळेकर वाड्याच्या इथे थांबले आणि त्यांनी जोरात काशीनाथ पंत अशी हाक मारली. त्यांनी चंदूला खाली बोलवलं आणि बापूसाहेब परुळेकरांचा हात पकडून सावरकर त्यांना पतितपावन देवळात घेऊन गेले. पतितपावन देवळात तेव्हा वक्तृत्व स्पर्धा होणार होते आणि सावरकरांनी चंदूला मुद्दाम त्याच्यात भाग घ्यायला सांगितला. बापूसाहेब परुळेकर सांगतात, तेव्हा मी खूप घाबरलो होतो, पण सावरकर म्हणतात म्हणून त्यांनी सहभाग घेतला. सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व हे भाषण खुद्द सावरकरांनी परुळेकरांना लिहून दिलं आणि ते पाठ करूनही घेतलं. अर्थात जेव्हा स्पर्धा झाली तेव्हा त्याचे प्रशिक्षकही सावरकर होते, पण म्हणून सावरकरांनी कुठेही पक्षपात केला नाही आणि अर्थात बापूसाहेब परुळेकरांचा नंबरही नाही आला. स्वतः परुळेकर म्हणतात की मी खूप जास्ती हिरमुसलो होतो आणि सावरकरांना ते समजलं, म्हणून त्यांनी छोटीशी खाऊची पुडी म्हणून 5 पेढे एका पिशवीतून भरून बापूसाहेब परुळेकरांना दिले.